महाराष्ट्राच्या राजकारणातून येते आहे मोठी बातमी. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सरकारवर जोरदार टीका केली. राम मंदिराच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. गडकरींवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, 1 आठवड्यापूर्वी भेटलो होतो. हिंदुत्वाच्या नावावर जो लुटीचा कार्यक्रम सुरू आहे त्याच्या विरोधात आंदोलन पुकारलं होतं. रविवारी शिवसैनिकांनी दादरच्या हनुमान मंदिरासमोर महाआरती केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. 18 तारखेला नागपूरला कार्यक्रम होणार आहे. मी स्वतः जाणार आहे. हिंदूंनी झोपून राहू नये, जागं राहिलं पाहिजे. हिंदूंचा दुरुपयोग करून लुटण्याचं काम करत असतील तर त्यांना जागा दाखवली पाहिजे. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशात विचित्र परिस्थिती आहे. देशात बऱ्याच वर्षांत विरोधी पक्षाला काम आहे. जिथे बोट दाखवू तिथे भ्रष्टाचार आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. गडकरींचं ते काम आहे, पण ते इथून हॉलवर बोलत आहेत. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी एका विषयासाठी आलो आहे. लोक बोलत नाहीत. जंतर मंतरवर दीपक याने जो विषय उचलला तो अनेक युवकांच्या भवितव्याचा विषय आहे. नीटचे परीक्षा पेपर फुटले. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. कोणी लक्ष दिलं? सरकारला वेळ नाही. खासदार फोडाफोडीकडे त्यांचं लक्ष आहे. विद्यार्थ्यांचं नशीब फुटलं आहे. यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दर्शवला. उद्धव ठाकरे म्हणाले, सोनम वांगचुक आणि दीपक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. वांगचुक भेटून गेले. त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर केला पाहिजे. 16 दिवसांपासून ते आमरण उपोषण करत आहेत. 4 दिवसापूर्वी मी अरविंद सावंत यांना त्यांना भेटायला पाठवलं होतं. त्यांच्याशी फोनवरून बोललो. आंदोलन करू नका, तुमची गरज आहे असं म्हटलं. पण सरकारला त्यांची गरज नाही. एक व्यक्ती गेला तर सरकारला तेच पाहिजे आहे असं नाईलाजाने म्हणावं लागतं. पुढे ते म्हणाले, सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. एक क्षण आला आहे. सर्वजणांनी सर्व विषय घेण्याची आवश्यकता नाही, पण एखाद्या विषयावर देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं असं म्हणतोय. पक्षाचे झेंडे घेऊन जावं असं म्हणत नाही. उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. याबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्या सर्वोच्च खुर्चीवर बसलेला नेता आज स्वतःच्याच पक्षात एकटा पडलाय. मिसिंग लिंकच्या वादानंतर जे घडलं ते फडणवीसांच्या राजकीय आयुष्यातलं सर्वात मोठं आव्हान ठरू शकतं का? नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड आज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. विषय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा. वसंतराव नाईक आणि शरद पवार यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारा नेता म्हणून इतिहासात नाव नोंदवणारे फडणवीस आज पक्षातच एकाकी का पडलेत, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय. सुरुवात होते मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अत्यंत महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पापासून. 1 मे 2026 रोजी लोकार्पण झालेल्या या प्रकल्पाचा खर्च सुरुवातीच्या 3215 कोटींवरून वाढत 7181 कोटींपर्यंत पोहोचला. आणि अवघ्या 2 महिन्यांतच मुसळधार पावसामुळे खोपोली कुसगाव पट्ट्यात दरड कोसळली. वाहतूक ठप्प झाली. विरोधी पक्षांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी थेट भ्रष्टाचाराचा आरोप करत सरकारला घेरलं. आदित्य ठाकरेंपासून ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांपर्यंत अनेकांनी आक्रमक टीका केली. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांचा संयम सुटला. टीकाकारांसाठी त्यांनी भाडे के टट्टू हा शब्द वापरला आणि म्हणाले, मला शिव्या द्या, मी शिव्या प्रूफ झालोय, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. या वक्तव्यावर प्रचंड टीका झाली. राज ठाकरेंनी थेट निशाणा साधला आणि पुढच्याच आठवड्यात फडणवीसांनी जाहीरपणे भाडे के टट्टू शब्द मागे घेतला. त्याऐवजी वापरला भाटक गर्दभ आणि सुपारीबाज हा शब्दप्रयोग. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा मुख्यमंत्री सभागृहात इतकी आक्रमक भाषा वापरत होते तेव्हा महायुतीतील अनेक आमदार मंत्री यावर फारसे उघडपणे बोलताना दिसले नाहीत, असं अनेक निरीक्षकांचं निरीक्षण आहे. हे निरीक्षण आहे, अधिकृत आकडेवारी किंवा दुजोरा नाही, पण चर्चेचा मुद्दा नक्कीच बनलाय. पण इथेच घडला सर्वात मोठा ट्विस्ट. मिसिंग लिंकच्या वादाच्या ऐन भरात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरमध्ये एक वक्तव्य केलं. एकनाथ खडसे यांच्या भाजप वापसीबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, खडसे परत आले तर आनंदच होईल. त्यांनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय. अंतिम निर्णय अर्थात केंद्रीय नेतृत्वाचा असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. आता प्रश्न असा
2016 मध्ये खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला. तो निर्णय फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच घेतला गेला होता हे महाराष्ट्राला माहीत आहे. मग नेमक्या याच काळात मुनगंटीवार खडसेंचं कौतुक का करतायत? हा योगायोग आहे की संदेश? इथे एक गोष्ट स्पष्ट सांगणं गरजेचं आहे. हा दावा हे विश्लेषण आहे, सिद्ध झालेलं सत्य नाही. काही राजकीय विश्लेषक आणि सोशल मीडियावरील चर्चांमध्ये असं मांडलं जात आहे की भाजप अंतर्गत फडणवीसांना सावध इशारा दिला जातोय. पण मुनगंटीवार यांनी स्वतः फडणवीसांच्या नेतृत्वावर वारंवार विश्वास व्यक्त केलेला आहे. हे देखील तितकंच खरंय. यामागे एक जुना संदर्भही राजकीय वर्तुळात चर्चिला जातो. फडणवीसांच्या 2014-19च्या पहिल्या कार्यकाळात विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार यांसारखे ज्येष्ठ नेते एकामागोमाग एक मुख्य प्रवाहातून बाजूला पडले होते. ही महाराष्ट्रातील जुनी आणि व्यापकपणे चर्चिली गेलेली राजकीय कहाणी आहे. आज मात्र चित्र उलटंय. मिसिंग लिंकवरून टीका होतीये आणि फडणवीसांच्या बाजूने ठामपणे उभं राहणारा तितकासा मोठा आवाज पक्षात दिसत नाही, असं निरीक्षकांचं म्हणणं आहे. सत्तेच्या शिखरावर असूनही राजकीय एकटेपणा हा विरोधाभास आहे आणि तोच आज चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय. तुम्हाला काय वाटतं? हा निव्वळ योगायोग आहे की भाजप अंतर्गत खरंच काही घडतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा अशा राजकीय अपडेट्ससाठी. जय महाराष्ट्र. ची सर्वात मोठी बातमी. सुनेत्र पवारांना दिलेलं राष्ट्रवादीच्या नेत्याचं पत्र झालं लीक. नेमकं कोणाच्या नावाची शिफारस होती? पडद्यामागचं खरं राजकारण काय आहे? चला जाणून घेऊया. केंद्रात आणि राज्यातील मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. सत्ताधारी महायुतीमधील पक्षात आता मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून केंद्रात कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. यानंतर सुनेत्र पवार यांनी शिफारस करणारं पत्र समोर आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मिळणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गटाने एनडीएमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना केंद्रात कोणतेही स्थान मिळाले नाही. आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची संधी आहे. यामुळे आता दिल्लीतील घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. आता उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गटातून एक मोठी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी थेट सुनेत्र पवार यांना पत्र लिहून पार्थ पवार यांना केंद्र मंत्रिमंडळ स्थान मिळवून देण्यासाठी शिफारस करण्याची मागणी केली आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. उदयकुमार आहेर यांनी लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी स्वतः पुढाकार घ्यावा. केंद्रातील सर्वोच्च नेतृत्व म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पार्थ पवार यांच्या नावासाठी आग्रह शिफारस करण्यात आला. अशी थेट मागणी आहेर यांनी पत्राद्वारे केली आहे. पार्थ पवारांना मंत्रिपद का मिळावे या प्रश्नाचं उत्तर देताना आहेर यांनी दिले 8 महत्त्वाचे कारण. या पत्रात 21व्या शतकातील तरुणाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल. त्यामुळे देशभरातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट होण्यास मदत होणार असल्याचं म्हटलंय. पार्थदादा हे खऱ्या अर्थाने 21व्या शतकातील तरुणाचे विजनरी नेतृत्व आहे. हिंदी आणि इंग्रजी या भाषेंवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. याचा उपयोग देश पातळीवर निश्चितपणे सरकारला व पक्षवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल, असा मुद्दा पत्रात मांडण्यात आला आहे. पार्थदादा हे राजकीय दृष्ट्या पक्षाला किंवा जनतेला न्याय देऊ शकणार नाहीत असा भ्रम दुर्दैवाने आपल्यातीलच काही लोकांकडून पसरवला जात आहे. हे ओपन सिक्रेट आहे. एखाद्याबाबत गैरसमज पसरून त्याचं करिअर संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तरी तुम्हाला काय वाटतं? पार्थ पवार यांचं नाव या पदासाठी योग्य आहे का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल आता सबस्क्राईब. त्याची सर्वात मोठी बातमी. 21व्या दिवशी उपोषणावर असलेले सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर इथून हटवून रुग्णालयात नेले. शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचूक यांना आंदोलनस्थानीवरून हटवण्यात आलेले आहे. अभिजित दिपके यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी 18 जुलै धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आणि नेट पेपर फुटीच्या मागण्या करत जंतर मंतर आंदोलन करणाऱ्या शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सोनम वांगचूक गेल्या 20 दिवसापासून उपोषणावर होते. दरम्यान दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके यांनाही ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावरील एक पोस्टमध्ये अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केलेला आहे. ते म्हणाले, दिल्ली पोलिसांनी मला मारहाण केली आणि ताब्यात घेतले.
झुरळ जनता पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके यांना त्यांच्या निवासस्थानी ताब्यात घेतले आहे. सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून ताब्यात घेतले जात असून विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केला जात असल्याचं त्यांनी लोकांकडून समजलं. सोनम वांगचुक 18 जून पासून उपोषणावर आहेत. या सर्व प्रकरणावर दिल्ली पोलीस नेमकं काय म्हणत आहे ते जाणून घेऊया. सोनम वांगचुक यांच्या ढळत्या प्रकृती संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर इथे ही पोलीस कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने यापूर्वी सोनम वांगचुक यांच्या दररोजच्या वैद्यकीय आरोग्य तपासणीचे आदेश दिले होते. तसेच नियमित वैद्यकीय देखरेख आणि आवश्यक वैद्यकीय मदतीसाठीही त्यांनी आदेश दिले होते. प्रत्येक नागरिकाचे जीवन अनमोल आहे हे न्यायालयाने मान्य केले आहे. तुम्हाला काय वाटतं या माहितीविषयी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, आताची महत्त्वाची बातमी. तुकाराम मुंढेच्या FDAचा धडाका. बँगलोर अँगार बेकरीवर धाड टाकून डायरेक्ट दुकानात सील केलं. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील प्रसिद्ध बँगलोर अँगार बेकरीवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत अस्वच्छते प्रकरण दुकान सील केले. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथून अन्न पदार्थ विक्रेत्यांचे घाम फोडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. रेणापूर येथील प्रसिद्ध बँगलोर अँगार बेकरीवर लातूरच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी थेट धाड टाकत एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे रेणापूर परिसरातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील अन्न पदार्थ विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे. रेणापूरमधील महात्मा गांधी चौक भागात ही बेकरी कार्यरत होती. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने जेव्हा या बेकरीत अचानक पावले ठेवली तेव्हा तेथील भीषण परिस्थितीत पाहून स्वतः अधिकारी चक्रावून गेले. बेकरीच्या आत अत्यंत गलिच्छ आणि प्रचंड अस्वच्छ वातावरणात ग्राहकांसाठी अन्न पदार्थ बनवले जात असल्याचं अधिकाऱ्यांच्या निर्देशनात आले. या तपासणी दरम्यान अधिक धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ मांडत चक्क मुदत बाहेर गेलेले कच्चा माल वापरून बेकरीचे विविध पदार्थ तयार केले जात असल्याचं उघडकीस आले आहे. या बेकरीमध्ये स्वच्छतेच्या नियमांनी पूर्णपणे केरीची टोपली दाखवण्यात आली होती, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. बेकरी चालकाचा हा निष्काळजीपणा आणि नियमाचे उल्लंघन पाहता अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जागीच कडक पावले उचलली. या बेकरीचा अन्न व्यवसाय परवाना, फूड लायसन्स तत्काळ आणि जागेवरच निलंबित करण्यात आला आहे. तसेच या बेकरीचा संपूर्ण व्यवसाय तातडीने बंद पाडत प्रशासनाच्या वतीने दुकान सील करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक निर्णयामुळे रेणापूरमधील इतर व्यवसाय करणारे हादरून गेले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही अन्न पदार्थ विक्रेत्याला सोडणार नाही असा स्पष्ट इशारा या कारवाईच्या माध्यमातून प्रशासनाने दिला आहे. आगामी काळातही जिल्ह्यातील अशा बेकायदा आणि अस्वच्छ हॉटेल्स तसेच बेकरीवर कारवाईची सत्र सुरूच राहणार असल्याचं संकेत मिळत आहे. तर तुम्हाला काय वाटतं या कारवाईविषयी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. ची सर्वात मोठी बातमी. 21व्या दिवशी उपोषणावर असलेले सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर इथून हटवून रुग्णालयात नेले. शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थानीवरून हटवण्यात आलेले आहे. अभिजित दिपके यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी 18 जुलै धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आणि नेट पेपर फुटीच्या मागण्या करत जंतर मंतर आंदोलन करणाऱ्या शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसापासून उपोषणावर होते. दरम्यान दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके यांनाही ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावरील एक पोस्टमध्ये अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केलेला आहे. ते म्हणाले, दिल्ली पोलिसांनी मला मारहाण केली आणि ताब्यात घेतले. झुरळ जनता पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके यांना त्यांच्या निवासस्थानी ताब्यात घेतले आहे. सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून ताब्यात घेतले जात असून विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केला जात असल्याचं त्यांनी लोकांकडून समजलं. सोनम वांगचुक 18 जून पासून उपोषणावर आहेत. या सर्व प्रकरणावर दिल्ली पोलीस नेमकं काय म्हणत आहे ते जाणून घेऊया. सोनम वांगचुक यांच्या ढळत्या प्रकृती संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर इथे ही पोलीस कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने यापूर्वी सोनम वांगचुक यांच्या दररोजच्या वैद्यकीय आरोग्य तपासणीचे आदेश दिले होते. तसेच नियमित वैद्यकीय देखरेख आणि आवश्यक वैद्यकीय मदतीसाठीही त्यांनी आदेश दिले होते. प्रत्येक नागरिकाचे जीवन अनमोल आहे हे न्यायालयाने मान्य केले आहे. तुम्हाला काय वाटतं या माहितीविषयी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ची सर्वात मोठी बातमी. उद्धव ठाकरेंना मोठा झटका. बंडखोर खासदारांचा निर्णय आला. लोकसभा अध्यक्षांनी नेमकं काय दिला निर्णय चला जाणून घेऊया. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करण्यात 6 खासदारांनी पक्षांतर केले. 6 खासदार शिंदे सेनेत विलीन झाले.
या संदर्भातील निर्णय आज देण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर यशस्वी करत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. 1-2 नव्हे तर तब्बल 6 खासदार शिंदेंनी स्वतःच्या पक्षात मिळवले. पण 6 खासदारांच्या बंडानंतर ठाकरेंनी लोकसभा अध्यक्षांच्या कोर्टात धाव घेतली. या खासदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. लोकसभा अध्यक्षांनी खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणावर मान्यता दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार आणि उद्धव सेनेचे 6 खासदारांनी बंडखोर केली. दोन्ही पक्षातील खासदारांचे गट दुसऱ्या पक्षात विलीन झाले. उद्धव सेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन झाले. त्यांच्या विलिनीकरणास लोकसभा अध्यक्षांनी परवानगी दिली. लोकसभा सचिवालयाकडून या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदेचे ऑपरेशन टायगर कायदेशीरदृष्ट्या यशस्वी झाले आहे. उद्धव सेनेचे ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय पाटील, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता ते अधिकृत शिंदे सेनेचे खासदार बनले आहेत. त्यामुळे शिंदेच्या खासदारांची संख्या 13वर पोहोचली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की ऑपरेशन टायगर हे नाव माध्यमांनीच दिले आहे. मी तर हेच म्हणेन की मागील 3 वर्षात जे लोक सोबत जोडले जात आहेत ते विश्वासाने जोडले जात आहेत. आम्ही कोणालाही तोडत नाही. आम्ही जोडणारे लोक आहोत. त्यांना शिवसेनेवर विश्वास आहे. लोक त्यांना निवडून पाठवतात तर त्यांच्या मतदारसंघात विकासाची कामे झाली पाहिजेत. जनतेला न्याय देण्यासाठी ते सोबत आले आहेत. त्यांच्या मतदारसंघात कामे होतील. एकनाथ शिंदे लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर बोलताना म्हणाले. तुम्हाला या निर्णयाविषयी काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. आत्ताची सर्वात मोठी बातमी, शिवसेनेच्या मारकुट्या नगरसेवकाला हायकोर्टाचा दणका. उद्या 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर सरेंडर नाही झाल्यास कठोर कारवाईचा इशारा. नेमका बातमी काय आहे? चला जाणून घेऊया. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. उद्या संध्याकाळपर्यंत शरण येण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. डोंबिवलीच्या शास्त्रीनगरमधील महापालिका रुग्णालयातील 3 डॉक्टरांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या इतर 4 साथीदारांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने विशेष सुनावणी दरम्यान स्वतःहून दखल घेत रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांचा जामीन रद्द केला आहे. तसेच न्यायालयाने म्हात्रे यांना उद्या म्हणजेच 19 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. रमेश म्हात्रे यांना खालच्या न्यायालयाने जामीन मंजूर करताना त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष केल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखेड यांच्या खंडपीठाने म्हात्रे याच्यावरील याआधीच्या दाखल गुन्हे अधोरेखित करीत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी अधोरेखित केली. रमेश म्हात्रे यांच्यावर यापूर्वी तब्बल 18 गुन्हेगारी खटले दाखल आहेत. यामध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न यांसारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. जरी म्हात्रे यांची 17 प्रकरणांमध्ये निर्दोष मुक्तता झाली असली तरीही त्यांच्यावर 18 गुन्हे दाखल होते ही वस्तुस्थिती सत्र न्यायालयाने विचारात घ्यायला हवी होती. यातील काही गुन्हे हे अत्यंत गंभीर आणि क्रूर स्वरूपाचे होते असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने म्हात्रे यांना ताबडतोब पोलिसांसमोर शरण येण्याचे निर्देश दिले. महानगरपालिका आणि शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी आगामी 22 जुलै रोजी राज्यव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाने या नियोजित संपाचीही दखल घेतली. मुख्य संशयित आरोपी रमेश म्हात्रे आणि त्यांच्या 4 साथीदारांचा जामीन रद्द करून त्यांना तात्काळ कोठडीत पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर न्यायालयाने डॉक्टरांना आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टरांचे कार्य हे मानवतेची सेवा असल्याचे सांगत खंडपीठाने त्यांना संप मागे घेण्याची विनंती केली आहे. आताची सर्वात मोठी बातमी, 56 इंचावाल्यांची हातभर फाटली आहे अशा शब्दात राऊत कडाडले. नेमके काय बोले राऊत? चला जाणून घेऊया. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि आजच्याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टीतर्फे संसदेवर शांतीपूर्ण मोर्चाही काढण्यात येणार आहे. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतर मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषण करत होते. मात्र शनिवारी सकाळी त्यांना तेथून हटवून जबरदस्तीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र यामुळे सीजेपी समर्थक कार्यकर्त्यांनी हार न मानता आंदोलन कायम ठेवलं असून सीजेपीची संस्थापक अभिजित
दिपके हे उपोषणास बसले. आज सीजेपी तर्फे विविध मागण्यांसाठी संसदेवर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरक्षा यंत्रणांमुळे संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप मिळालं आहे. आज सकाळपासूनच दिल्लीतील जंतर मंतर परिसरात दिल्ली पोलीस तसेच रॅपिड ऍक्शन फोर्स आणि निमलष्करी दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अतिशय गोंधळाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर टीकास्त्र चढवलंय. राऊत यांनी एक ट्विट केलं असून सरकारवर हल्लाबोल चढवला. सरकार पोरांना घाबरलंय. शुद्ध मराठीत सांगायचे तर 56 इंच वाल्यांची हातभर फाटलीये अशा शब्दांत राऊत कडाडले. सरकार पोरांना घाबरलंय. शुद्ध मराठीत सांगायचे तर 56 इंच वाल्यांची हातभर फाटलीये. डरो मत. संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली. शक्य असते तर जंतर मंतरवरील लाखो लोकांना ईडी लावली असती, पण ते कठीण आहे. मोर्चाचा मार्ग ईडीच्या दिशेने वळवायला हवा. ईडी, सुप्रीम कोर्ट यासारख्या संस्था मोदी शहांच्या गुलाम झाल्या आहेत असं राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय. यापूर्वी सकाळी माध्यमांशी संवाद साधतानाही राऊतांनी याच मुद्द्यावरून सरकारवर टीका केली होती. हे सरकार मुलांना पूर्णपणे घाबरलंय. सरकारला वाटलं ह्यांना किड्या मुंग्यासारखं चिरडणार, पण हे झुरळ फार खंबीर आहे. अनेक ठिकाणी त्यांना समर्थन मिळतंय असं राऊत म्हणाले होते. एवढंच नव्हे तर सर्व कोर्ट हे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री ह्यांचं गुलाम आहे. प्रत्येक पार्टीला भाजपाने खरेदी केलाय. 50-50 लाखाला खरेदी केलाय असा घणाघाती आरोपही राऊत यांनी. आताची सर्वात मोठी बातमी. उद्धव सेनेच्या खासदारांना शिंदे सेनेत विलीन करण्याच्या सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. नेमकं बातमी काय आहे, चला जाणून घेऊया. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी लोकसभा अध्यक्षांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत 6 शिवसेना युबीटी खासदारांच्या विलिनीकरणाला मान्यता देण्याच्या त्यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितले. मात्र न्यायमूर्ती PS नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठाने विलिनीकरणाला तात्काळ स्थगिती देण्यास नकार दिला. आम्ही नोटीस बजावली आहे. आम्ही विचार करू. 2 आठवड्यांनंतर प्रतिवाद दाखल करा असे न्यायालयाने म्हटले. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे. सभापती ओम बिर्ला यांनी 18 जून रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या युबीटी 6 खासदारांचे शाईन यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलिनीकरण करण्यास मान्यता दिली होती, ज्यामुळे लोकसभेतील त्यांचे संख्याबळ 7 वरून 13 झाले. संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील पक्षाच्या सुधारित भूमिकेबद्दल लोकसभेने जारी केलेल्या परिपत्रकात हा निर्णय प्रतिबिंबित झाला होता. त्यानंतर शिवसेना युबीटीने या विलिनीकरणाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिवसेना युबीटीचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी आज असा युक्तिवाद केला की या प्रकरणात घटनात्मक नैतिकता आणि योग्यतेचे महत्त्वाचे प्रश्न गुंतलेले आहेत. माझ्या पक्षाच्या चिन्हावर 6 खासदार निवडले गेले आहेत. कोणतीही अपात्रता कारवाई प्रलंबित नाही. विलिनीकरणाचा निर्णय घेण्याचा प्रश्नच उद्भवलेला नाही. कृपया जारी केलेले परिपत्रक पहा असे कामत म्हणाले. कामत यांनी पुढे सांगितले की या परिपत्रकावर एका सहसचिवाची स्वाक्षरी होती आणि विलिनीकरणाला मंजुरी देण्यासाठी अध्यक्षांनी कोणताही आदेश पारित केला होता की नाही याचा खुलासा करण्यात आला नव्हता. या 6 खासदारांनी एकतर्फी निर्णय घेतला आहे की आता शिवसेना युबीटीचे प्रतिस्पर्धी राजकीय पक्षात विलिनीकरण झाले पाहिजे. कोणतेही विलिनीकरण झालेले नाही असे त्यांनी सादर केले. कामत यांनी न्यायालयाला निर्णयाला स्थगिती देण्यासाठी अंतरिम आदेश देण्याची विनंती केली. हे सर्व पूर्वनियोजित आहे. यात प्रचंड तातडी आहे. आपल्या सन्माननीय महोदयांना याची पूर्ण कल्पना आहे. वेळ निघून गेल्याने या सर्व प्रक्रिया निष्फळ ठरतात. आम्ही 10व्या अनुसूचीवर नाही. विलिनीकरणावर आदेश देण्याचा अधिकार अध्यक्षांना नाही असे ते म्हणाले. मात्र न्यायालयाने या टप्प्यावर स्थगितीची विनंती विचारात घेण्यास नकार दिला. या विलिनीकरणाच्या वादाविषयी तुमचे मत काय? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आताची सर्वात मोठी बातमी. मनोज जरांगे पोचले जंतर मंतरवर. मनोज जरांगेंना विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह. जरांगे पाटील म्हणाले, मी हिंदीत बोललो तर तुम्ही तुमची हिंदी विसराल. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडू नये. तुम्ही एकदा काही जागा सोडलीत तर सरकार तुमचं आंदोलन मोडून काढेल असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मनोज जरांगे यांनी बुधवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी जाऊन कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मनोज जरांगे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा या ठिकाणी असलेले अनेक अमराठी विद्यार्थी त्यांना हिंदीत बोलण्याचा आग्रह करत होते. मात्र अभिजित दिपके हे मनोज जरांगे मराठीत काय बोलतात त्याचे भाषांतर करून विद्यार्थ्यांना सांगत होते. तरीही काही विद्यार्थी मनोज जरांगे यांना हिंदीत बोलायचा आग्रह करत होते. यावर मनोज जरांगे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत मिश्किल टिप्पणी केली. काय वेळ आलंय, मी मराठीत बोलतोय आणि हे हिंदीत सांगायले. मला हिंदी येत नाही तोच प्रॉब्लेम आहे, पण मी हिंदी बोललो तर तुम्ही तुमचं हिंदी विसरून जाल, असे जरांगे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी मनोज जरांगे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून मी इथे आलो आहे. भाजप सरकार प्रत्येक वेळी गोरगरीब लोकांच्या लेकरांवर अन्याय करते. या पुढच्या काळात सरकारने विद्यार्थ्यांवर हात उचलला तर यांचं महाराष्ट्रातील फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज पूर्ण उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आम्ही देखील आंतरवाली सराटीला आंदोलन केले होते. तिकडेही गोरगरिबांच्या लेकरांवर, मायमाऊली, मुलींना आणि वृद्ध माणसांवर पोलिसांनी प्राणघातक हल्ला केला होता. आमच्यावर गोळ्या घातल्या होत्या. माझी विद्यार्थ्यांना एकच विनंती, तुम्ही फक्त ही जागा सोडू नका. आम्ही सगळा देश तुमच्या मागे आहे. तुम्ही दुसरीकडे गेलात तर आंदोलन मोडून टाकतील. हे सरकार आपण निवडून दिले आहे. हेच आज आपल्या लेकराबाळांवर उलटलेत. त्यांना उलटं करायची ताकद विद्यार्थ्यांमध्ये आणि गोरगरीब जनतेमध्ये आहे, हे त्यांच्या ध्यानात नाही, असे जरांगे पाटील यांनी. आत्ताची सर्वात मोठी बातमी, ठाकरे बंधू एकत्र येणार. उद्धव आणि राज ठाकरे यांनी 26 जुलै रोजी मुंबईत संयुक्त निषेध मोर्चाची घोषणा केली. नेमकं बातमी काय आहे? 26 जुलै रोजी मुंबईत संयुक्त निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. रॅलीपूर्वी राज ठाकरे गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देतील. मराठी भाषेच्या गौरवाचे रक्षण करण्यासाठी ठाकरे बंधूंनी यापूर्वी हात मिळवणी केली होती. आता ते पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एकत्र येत आहेत, ज्यामुळे हे आगामी संयुक्त आंदोलन व्यापक लक्ष केंद्रित करत आहे. सध्या दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना ठाकरे बंधूंनी पाठिंबा दर्शविला आहे. प्रतिकात्मक पाठिंब्याच्या पलीकडे जाऊन दोन्ही नेत्यांनी आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा न देणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या विषयावर मौन बाळगणे आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज यासह अनेक प्रमुख मुद्द्यांवरील वाढत्या निराशेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या घडामोडी समोर येत असताना दोन्ही नेते आगामी निषेध मोर्चा दरम्यान काय संबोधित करतील यावर आता सर्वांच्या नजरा आहेत. तत्पूर्वी बुधवारी मुंबईत शिवतीर्थावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनसे नेते अमित ठाकरे आणि शिवसेना युबीटी नेते आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. जनतेला संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले, सर्वप्रथम तुम्ही सर्वजण येथे जमले आहात ही वस्तुस्थिती युवकांची शक्ती दर्शवते. आपण सर्वांनी अशा प्रकारे एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इथे कोणी राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहे का? इथे शहरी नक्षलवादी किंवा दहशतवादी आहेत का? इथला प्रत्येक जण जो भारतीय नागरिक आहे तो वंदे मातरम आणि भारत माता की जयचा जोक करतो. हीच आपली खरी ताकद आहे. आज अमित ठाकरे आणि मी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिली जिथे तरुण पुरुष आणि स्त्रिया समान संख्येने जमले होते. आपण एक गोष्ट मान्य केली पाहिजे, दिल्लीत जे घडले ते मुंबई पोलिसांनी केले नाही. त्यांनी कोणावरही बोट ठेवले नाही आणि त्यासाठी आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. ठाम भूमिका घेत आदित्य ठाकरे यांनी युवकांना संबोधित करताना म्हटले, तुमची उत्कटता कमी होऊ देऊ नका. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच हवा. मुंबईतील शिवाजी पार्क येथे 24 जुलै रोजी 4 PM वाजता राष्ट्रगीतीचे सामूहिक गायन होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. स्थानिक अधिकाऱ्यांची प्रशंसा करताना आदित्य ठाकरे यांनी नमूद केले की मुंबई पोलीस अजूनही संवेदनशीलता राखून आहेत, कारण दिल्लीप्रमाणे त्यांनी निदर्शकांवर लाठीचार्ज केला नाही. 24 जुलै रोजी आपण कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली नव्हे तर भारतीय राष्ट्रध्वजाखाली राष्ट्रगीत गाण्यासाठी एकत्र येऊया, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी युवकांना केले. दिल्लीच्या जंतर मंतरवर CJPने आयोजित केलेल्या आंदोलनाला शिवसेना युबीटी प्रमुखांनी पाठिंबा दर्शवला, जिथे निदर्शक केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आयोजक अभिजित दिपके यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सातत्याने पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. तुम्ही दिल्लीत आंदोलन सुरू ठेवा. हे आंदोलन देशभरात सक्रिय राहण्यासाठी माझा प्रयत्न असेल. आम्ही महाराष्ट्रात याची सुरुवात केली आहे आणि राज्य तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. महाराष्ट्रातील युवक या कार्याचे नेतृत्व करत आहेत याचा मला अभिमान आहे.
शिवसेना युबीटीच्या प्रमुखांनी असेही सांगितले की अभिजित दीपके यांनी आग भडकवली आहे. जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. एका स्वतंत्र देशात पेपर गळतीमुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत हे दुःखद आहे. आपण त्यांच्या स्मृतीचा सन्मान केला पाहिजे. निवडणुका अजून 3 वर्षे दूर आहेत, जो खूप मोठा काळ आहे. परंतु आता आमची लढाई सुरू झाली आहे. केवळ एक राजीनामा पुरेसा नाही, संपूर्ण व्यवस्था बदलण्याची गरज आहे. जोपर्यंत सरकार बदलत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात काहीही बदलणार. ठाकरे बंधूच्या होणाऱ्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून हे बंद करा, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. नेमकं बातमी काय आहे, चला जाणून घेऊया. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित मोर्चा काढणार आहेत. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू 26 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मुलांना मारल्यानंतर हा मुद्दा आता प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत राहिला नाही, तर पंतप्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत गेला आहे, असं राज ठाकरे म्हणाले. रविवारी 26 जुलैला छत्रपती शिवाजी पार्क पासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. तसेच कोणत्याही पक्षाचा झेंडा या मोर्चात नसेल, फक्त तिरंगा असेल असं ठाकरे बंधूंनी सांगितलं. प्रश्न सोडवायचा की चिघळवायचा हे आता तुम्ही बघा, असंही राज ठाकरे म्हणाले. 26 जुलैच्या आंदोलनात शरद पवारही येऊ शकतात, भाजपचे देवेंद्र फडणवीस येऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण आणि विरोधात कोण हे आता कळेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी आठवण करून देतो, राज्यातला सर्वात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला. यामध्ये IAS अधिकाऱ्यांपासून सगळे सामील होते. इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही. तसेच केवळ टीईटी घोटाळा झाला नाही, तर जे नापास होते त्यांना पास करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात झालं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही टीईटी परीक्षेत घोटाळा होत असल्याचं लक्षात येताच परीक्षेआधी घोटाळेबाजांना पकडलं. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून हे बंद करा, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. दिल्लीसारखं कोणाला घुसवण्याचे प्रयत्न केल्यास त्यांना फटकावून काढू, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. 26 जुलैच्या मोर्चात दिल्लीसारखं कोणाला घुसवण्याचे प्रयत्न केल्यास त्यांना फटकावून काढू. शांततेने हा मोर्चा असेल, शांतपणे या सगळ्या गोष्टी होतील. या मोर्चात कोणतीही हुल्लडबाजी नसेल. पण जर तुम्ही दिल्लीसारखं इकडे काही करण्याचा प्रयत्न केला तर आमची लोक सोडणार नाही, असा गर्भित इशारा ठाकरे बंधूंनी दिला. आताची सर्वात मोठी बातमी. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. 47 अधिकारी तडकाफडकी डिसमिस केले. CJPच्या आंदोलनाला मोठं यश. नेमकं काय आहे बातमी, चला जाणून घेऊया. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे CJPच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 47 अधिकाऱ्यांना तडकाफडकी डिसमिस करण्यात आलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. अखेर ही परीक्षा रद्द करण्यात आली. नीट परीक्षेचा रद्द करण्यात आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा नीट परीक्षा घेण्यात आली. मात्र यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर मंतरवर CJP अर्थात काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन सुरूच आहे. CJP आंदोलकांच्या वतीने संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. दरम्यान नीट परीक्षेचा पेपर लीकच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षण मंत्रालयाकडून म्हणजेच NTA राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. याची सुरुवात झाली असून समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 47 अधिकाऱ्यांना तडकाफडकी डिसमिस करण्यात आलं आहे. अजूनही काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. ही CJPच्या आंदोलनाला मिळालं मोठं यश मानलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? आता एवढं सगळं झाल्यानंतर हा निर्णय पोरांच्या हितासाठी आहे की नाही हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. ही एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राहुल गांधी आक्रमक.
विद्यार्थ्यांच्या 3 नव्या मागण्या समोर आलेल्या आहेत. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून माफीची मागणी. नेमकं बातमी काय आहे चला जाणून घेऊया. नीट पेपर फुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर मंतर इथे सुरू असलेल्या विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार गेल्या 12 वर्षातील सर्वात मोठ्या कोंडीत सापडले असताना आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सरकारवरील दबाव आणखीच वाढवला आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी नवी दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांसोबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या 3 महत्त्वाच्या मागण्या पत्रकारांसमोर मांडल्या. या 3 मागण्याबाबत कोणतीही तडजोड किंवा चर्चा होणार नाही असे राहुल गांधींनी ठणकावून सांगितले. राहुल गांधी यांनी म्हटले की आंदोलक विद्यार्थ्यांच्या 3 मागण्या आहेत. पहिली मागणी आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम आहेत, त्यांना मंत्रिपदावरून दूर करावे. केंद्र सरकारमध्ये अशी चर्चा सुरू आहे की धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून शिक्षण खाते काढून त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात दुसरे एखादे खाते द्यावे, पण हे विद्यार्थी आणि देशातील नागरिकांना मान्य नाही. धर्मेंद्र प्रधान हे भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत. देशाचे भविष्य असणाऱ्या शिक्षण क्षेत्राचा त्यांनी विश्वासघात केला आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना दुसरे कोणतेही खाते देऊ नये, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर ठेवावे असे राहुल गांधी यांनी म्हटले. विद्यार्थ्यांची दुसरी मागणी म्हणजे दिल्ली पोलिसांच्या लाठीमारात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांची डोकी फुटलीत, पाय तुटले आहेत आणि काही जण पॅलेट गनमुळे जखमी झाले आहेत. या सगळ्यासाठी आदेश देणाऱ्यांना आणि तो अंमलात आणणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या यंत्रणेचे प्रमुख आहे. विद्यार्थ्यांच्या आणि देशाच्या भविष्यासोबत जो काही खेळ झाला त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली पाहिजे. या विद्यार्थ्यांच्या 3 मागण्या असून याबाबत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही असे राहुल गांधी यांनी सांगितले. तिसरी मागणी म्हणजे जे संपूर्ण देशाची व्यवस्था चालवत आहेत पंतप्रधान मोदी जे रात्रभर व्हिडिओ तयार करत आहेत. काल व्हिडिओ शेअर केला की विद्यार्थ्यांच्या खूप चांगल्या सूचना आल्या. या विद्यार्थ्यांना सूचनेशी घेणं देणं नाही. त्यांची मागणी सूचना नाहीच आहे. त्यांची मागणी धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदावरून दूर करावे ही आहे. या सगळ्या यंत्रणेच्या प्रमुखाने विद्यार्थ्यांची माफी मागावी. विद्यार्थ्यांना मारण्यात आलंय, त्यांचा अपमान करण्यात आलाय हे मान्य करावे असे राहुल गांधी यांनी म्हटले. मला प्रत्येक विद्यार्थ्याचा अभिमान आहे जो संविधानाकडून, सरकारकडून होणारा हल्ला, यंत्रणावर होणारा हल्ला या सगळ्याचा विरोध करत आहे. तर तुम्हाला काय वाटतंय बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब. ज्या गोष्टीची वाट संपूर्ण भारत बघत होता ती गोष्ट घडली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. नीट परीक्षेतील गैरप्रकाराच्या प्रकरणानंतर कॉक्रोच जनता पार्टीसह विविध विद्यार्थी संघटना आणि विरुद्ध पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात होती. या प्रकरणी देशभरात ठिकठिकाणी आंदोलनही झाली होती. या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा सादर केला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी या राजीनामा देताना एक पत्र लिहिलं आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या तरुण मित्रांनो, मी गेल्या 4 दशकापेक्षा अधिक काळापासून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारण्यासाठी समर्पित राहिलो आहे. एक सशक्त, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था ही सशक्त राष्ट्राचा पाया असतो असा माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. मी देशातील तरुणाच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारतातील तरुण पिढीचे स्वप्न साकार करणे हा आपल्या सर्वांचा राजकीय आणि सामाजिक जीवनाचा नैतिक संकल्प राहिला आहे. आदरणीय पंतप्रधानाच्या दूरदृष्ट्या नेतृत्वाखाली राष्ट्रसेवा करण्याची जी संधी मला मिळाली त्याबद्दल मी पंतप्रधानाचे आभार व्यक्त करतो. मात्र 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेत गैरप्रकार आढळून आला. भारत सरकारने या घटनेची तत्काळ दखल घेत ही तपासणी CBI कडे सोपवली. तसेच ही परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. यासोबतच पुढील वर्षापासून ही परीक्षा CBT म्हणजेच संगणकावर आधारित मोडमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत 20 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडणे ही आमची प्रमुख प्राथमिकता होती. यासाठी होल ऑफ गव्हर्नमेंट दृष्टिकोनातून काम करण्यात आले. यामध्ये भारत सरकारसह राज्य सरकार आणि विशेषतः जिल्हा प्रशासनाची महत्त्वपूर्ण भूमिका राहील. तसेच विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्याने 21 जून 2024 रोजी ही परीक्षा पूर्ण झाली. पहिल्याच दिवसापासून या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी मी स्वतः घेतली आणि या परिस्थितीतून कधीही पळ काढला नाही. परीक्षा माफियांमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्यांची संधी हुकणार नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही असा माझा ठाम संकल्प होता. 16 जुलै रोजी जाहीर झालेली नीट यूजीचा निकाल समाधानकारक राहिला, ज्यामध्ये गरीब पार्श्वभूमीतून आलेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनाही यश मिळाले. परंतु या संपूर्ण काळात जबाबदार पदावर बसलेल्या काही व्यक्तींनी विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्यासाठी आणि अडथळे निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, ज्यामुळे माझे मन अत्यंत व्यथित झाले. माझे नेहमीच आपल्या लोकशाहीच्या शक्तीवर अढळ विश्वास राहिला आहे आणि मी तरुणांच्या आकांक्षा, स्वप्न व अपेक्षांच्या मनापासून आदर करत आलो आहे. तरुण हे केवळ भारताचे भविष्याचे नाही तर नव्या व विकसित भारताचे वाहक, निर्माते आणि भविष्याचे शिल्पकार आहेत. गेल्या 10 दिवसांपासून
दिवसांपासून घडामोडी पाहून माझे मन दुखी झाले आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही. भारताची युवा शक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे. देशाच्या या युवा शक्तीला भ्रमाच्या चक्रात अडकू देणार नाही, हाच माझा संकल्प आहे. जंतर मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिचा राष्ट्रविरोधी शक्तींना गैरफायदा घेऊ देणार नाही. देशाची एकता कायम राहावी. भारतातील एकही विद्यार्थ्याच्या भविष्यावर कायदेशीर अडचणीत अडकू नये आणि आपल्या मुलांनी त्याचा वेळ अभ्यास व करिअर घडवण्यावर केंद्रित करावा. याच गोष्टीचा विचार करून मी माझा राजीनामा माननीय पंतप्रधानांकडे पाठवला आहे. मी आदरणीय पंतप्रधानाचे मार्गदर्शन, विश्वास आणि निरंतर सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील माझे सर्व सन्माननीय सरकारी मंत्रालयाचे अधिकारी व कर्मचारी आणि ज्यांच्यासोबत मला काम करण्याचं भाग्य लाभले त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. राष्ट्रसेवा ही माझ्या जीवनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि मी त्यासाठी नेहमीच समर्पित राहील. प्रभू श्री जगन्नाथच्या आशीर्वादाने मी भविष्यातही भारत माता, ओडिशातील जनता आणि देशातील तरुणाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी स्वतःला समर्पित ठेवेन. तुमचा धर्मेंद्र प्रधान. तर हे होतं ते संपूर्ण पत्र जे त्यांनी पंतप्रधानाकडे पाठवलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं बातमीविषयी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. महत्वाची बातमी. धर्मेंद्र प्रधानच्या एक्झिट नंतर मोठा निर्णय. शिक्षण मंत्रालयात मोठा फेरबदल. मंत्रालयाची धुरा आता प्रल्हाद जोशींकडे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने तातडीने मोठा निर्णय घेत शिक्षक मंत्रालयाअंतर्गत कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवला आहे. नवीन शिक्षण मंत्री नियुक्त होईपर्यंत जोशी हे मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने मोठा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. नवीन पूर्णवेळ शिक्षण मंत्रालयाची नियुक्ती होईपर्यंत जोशी हे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांचा विमान खात्याबरोबरच शिक्षक मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा निर्देश दिला. दरम्यान शिक्षक मंत्रालयासमोर सध्या परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, राष्ट्रीय प्रवेश परीक्षा, राष्ट्रीय शिक्षण धोरण यांची अंमलबजावणी तसेच विविध शैक्षणिक सुधारणा यांच्यासारखे महत्त्वाचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत प्रल्हाद जोशी यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे शिक्षण मंत्रालयाचे पुढील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुढील काही दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता आहे. या बदलावेळी मंत्रालयाला नवा मंत्री भेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर तुमचं मत काय आहे? कोण असेल पुढचा शिक्षण मंत्री? तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. त्याची सर्वात मोठी बातमी. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रियंका गांधी यांनी पत्रकारांसमोर आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. काय बोलले प्रियंका गांधी? चला जाणून घेऊया. त्यामुळे मी आज अनेक कारणामुळे खूप आनंदी आहे, पण त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे माझा विश्वास आहे की 25 जुलै 2026 हा तो दिवस आहे जेव्हा देशाच्या जनतेने संविधानावर हल्ला करणाऱ्या विरोधात आपला आवाज बुलंद केला. ज्यांनी लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधात लोक उभे राहिले. माझ्या मते हा भारतातील तरुणांचा विजय आहे. त्या प्रत्येक तरुणाचा मला अभिमान आहे जो तिथे जाऊन ठामपणे उभा राहिला. महात्मा गांधींनी शिकवलेल्या अहिंसेच्या मार्गाने त्यांनी आंदोलन केलं. त्यांच्यावर पॅलेट गनचा वापर झाला, अश्रू धूर सोडण्यात आला, लाठीमारही झाला, अनेक जण गंभीर जखमी झाले, पण ते मागे हटले नाहीत. शेवटी सरकारलाच त्यांच्या पुढे झुकावं लागलं आणि आजपासून प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. हा देश लोकशाहीचा आहे. इथे जनतेची इच्छा सर्वात मोठी आहे. कोणताही नेता, कोणताही हुकुमशहा किंवा कोणताही ताकद भारतीय जनतेची इच्छा दाबू शकत नाही. आज हे आपल्या विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी सिद्ध करून दाखवलं. फक्त दिल्लीत नाही तर संपूर्ण देशात ते कोणत्या राजकीय पक्षाचे विचार न करता योग्य गोष्टीसाठी उभे राहिले. त्यांनी संघर्ष केला आणि विजय मिळवला. मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करते. काँग्रेस पक्षानेही त्यांना शक्य तितके पाठिंबा दिला. राहुल गांधी गेले 2-3 वर्ष पेपर फुटी आणि पक्षामधील गैरव्यवस्थेचा मुद्दा सातत्याने मांडत होते. त्यांनी हा विषय फक्त उपस्थित केला नाही तर NSUI, युवक काँग्रेस आणि अनेक कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावं यासाठी एकत्र आणलं. माझ्या मते ही फक्त सुरुवात आहे. ही बातमी ऐकून मी थोडी भावूक झाले, कारण गेले 10-12 वर्ष माझ्या मनात एक प्रश्न होता. आपल्या देशातील तरुण कधी जागे होतील? आज त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. म्हणूनच मी आज खूप आनंदी आहे, कारण आपल्या देशातील तरुणांनी आपला आवाज उठवला आहे आणि आता तो आवाज दाबण्याची हिंमत कोणालाही होणार नाही. अशा प्रकारे प्रियंका गांधींनी आपलं मनोगत पत्रकारांसमोर व्यक्त केलं. तुमचं मत काय आहे? कमेंट सेक्शन
सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब. धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे देशाचे शिक्षण मंत्री होतील असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नेमकं बातमी काय आहे चला जाणून घेऊ. नीट पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा झाला. दिल्लीत झालेल्या या घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही हालचालींना वेग आला आहे. राज्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस हे तडकाफडकीत दिल्लीला रवाना झाले. त्यामध्ये त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं कोणाची भेट घेतली, कोणाशी चर्चा केली याबाबत मात्र कमालीची गुप्तता बाळगण्यात आल्याचं दिसतंय. सीजेपीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिला आहे. फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा पूर्वनियोजित असल्याचं सांगण्यात आलं. दिल्लीमध्ये फडणवीसांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र या भेटीत नेमकं काय झालं याबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहेत. यातच ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या एका दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. देशाचे नवे शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना संधी मिळू शकते असं संजय राऊतांनी म्हटलं. त्यामुळे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचं नेमकं कारण काय याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. ज्यांना झुरळ म्हणून हिनावलं त्यांच्या समोरच केंद्र सरकारला झुकावं लागलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्यामुळे गेल्या 35 दिवसापासून दिल्लीतील जंतर मंतर इथे कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. नीट पेपर फुटी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपी सह देशभरातील विद्यार्थ्यांनी केली होती. या आंदोलनाचा लोण फक्त दिल्लीपर्यंत मर्यादित राहिला नाही तर ते संपूर्ण देशात पसरला. त्यामुळे सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा लागला. मोदी सरकारचा 12 वर्षाच्या कार्यकाळात एखाद्या जन आंदोलनामुळे थेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पाळी पहिल्यांदाच आली आहे. धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिल्यानंतर सीजेपी आणि सरकारमध्ये बैठक पार पडली. सीजेपीच्या अन्य प्रमुख मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली आणि उर्वरित 3 मागण्या देखील सरकारने मान्य केल्याचं त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचं घोषणा केली आहे. तर तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी? देवेंद्र फडणवीस खरंच शिक्षण मंत्री होतील का? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आपलं मत मांडलं आहे. नेमकं काय बोलले एकनाथ शिंदे चला जाणून घेऊया. नीट पेपर फुटी ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मात्र या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने योग्य पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात लोकसभेत नवीन कठोर कारवाई करण्याचं स्पष्ट केलं आहे. या गुन्ह्यातून कोणाचीही सुटका होणार नाही आणि पेपर फुटीवर कडक कारवाई होईलच असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या भावनांना आणि देशाच्या भवितव्याला पंतप्रधान मोदी यांनी प्राधान्य दिलं असं सांगत शिंदेंनी त्यांचं आभार मानले. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांचे देखील त्यांनी कौतुक केले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांचे हे आंदोलन पूर्णपणे बिराजकीय होते. मात्र काही राजकीय लोकांनी त्यांच्या स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या. काही लोक थेट पंतप्रधानाच्या निवासस्थानाकडे आंदोलन करत जात होते. याचा अर्थ पंतप्रधानाच्या घरी घातपात घडवण्याचा त्यांचा हेतू होता. राहुल गांधी इतरांना इकडे या म्हणून चेतावणी देत होते. आंदोलन जंतर मंतरवर सुरू असताना पंतप्रधानाच्या निवासस्थानी का बोलवले जात होते? देशात अराजकता पसरवण्याचा हाच विरोधी पक्षनेत्याचा मुख्य हेतू होता आणि मी या प्रकारचा तीव्र निषेध करतो. उद्धव ठाकरे यांच्या थेट नाव न घेता टोला लावताना उपमुख्यमंत्री म्हणाले की ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने नाकारलं आहे ते दिल्लीत जाऊन विद्यार्थ्यांना भडकवण्याचं काम करत होते. आता विद्यार्थ्यांची स्वतःहून आपले आंदोलन यशस्वीपणे मागे घेतल्यानंतर या नेत्यांची मोठी निराशा झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की महायुती सरकार आणि केंद्र सरकार नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आता विद्यार्थ्यांचे सर्व प्रमुख मागण्या पूर्ण झाल्या असून त्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून स्वतःचे उज्ज्वल भवितव्य घडवावे असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी दिला. तर तुमचं मत काय आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. मुंबईच्या तिरंगा मार्चतील उद्धव ठाकरेंची खणखणीत भाषण. मोदीपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं. नेमकं काय बोलले उद्धव ठाकरे चला जाणून घेऊया. केंद्र सरकारला झुकवणाऱ्या देशातील तरुणांचं मी अभिनंदन करतो. मुंबईत जमलेली ही गर्दी कोणतीही निवडणूक झाल्यानंतरची नाही तर अंधभक्ताविरोधात देशभक्त जिंकल्याची नंतरची आहे. ही संघर्षाची सुरुवात आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा आहे. या संघर्षात जातपात धर्म विसरून सहभागी व्हा. मी भारतीय आहे ही जाणीव ठेवा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क इथे आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीच्या व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे
यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि महायुती सरकारला चांगलीच टोलाबाजी केली आहे. एक झुरळाने हुकुमशहाला झुकवलं आहे, हा खरा विष्णूचा अवतार आहे. मोदीजी, आता तरी देशाकडे लक्ष द्या. तुमचा मंत्री त्याचं काम सोडून इतर पक्ष फोडण्यात बिझी आहेत. त्यांना आता तरी म्हणा देशाचं काम करा. अर्थमंत्री निर्मला सीताराम महागाई घसरणारा रुपया यावर एक शब्द बोलत नाहीत, फक्त पेपरफुटीचे फायदे सांगत आहेत. राजनाथ सिंग हे देशाचे संरक्षण मंत्री आहेत, पण आता ते धर्मेंद्र प्रधानाचं रक्षण करत होते. आपले खड्डा मंत्री, माफ करा, रस्ता मंत्री नितीन गडकरी हे इथेनॉलवर बोलत आहेत असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मला मोदींना सांगायचं आहे की तुम्हाला तुमच्या मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या त्यापेक्षा जास्त ह्या नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबियांना झाल्या असतील. निवडणुकांना आणखी 2-2.5 वर्ष शिल्लक आहेत, पण निवडणुका गेल्या खड्ड्यात. मोदींना मत चोरता येतील, पण माणसं चोरता येणार नाही. ही ठेणगी आता विजता कामा नये. आपल्या सगळ्याचं ही ठेणगी विजू द्यायचं नाही असं काम आहे. देशातील तरुणांनी इतिहासातील सुवर्णपान लिहिलं आहे. आता आलेली ही जाग जाऊ देऊ नका, सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करू नका असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तुम्ही जे आंदोलन देशभरात पेटवले आणि त्याला जे यश आलं त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आपण आता इथे जमलेलो आहोत. या देशातील जेनजी सरकारच्या झिंग्या कशा उपटते हे आंदोलनातून कळेल असे राज ठाकरे यांनी म्हटले. यावेळी राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या 21 तरुणांची नावे वाचून दाखवत त्यांच्या आत्महत्याचे शांतीसाठी मौन बाळगण्याचं आवाहन केलं. तर तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब. नमस्कार मित्रांनो, आताची आणखी एक महत्त्वाची बातमी. नीट पेपर नंतर आता राज्यात एमपीएससीचा पेपर फुटलाय. 100 पैकी 90 प्रश्न फुटल्याचा आरोप केला गेलेला आहे. शिक्षण क्षेत्रात आता खळबळ उडाली आहे. नेमकं बातमी काय आहे चला जाणून घेऊया. एमपीएससीच्या मार्फत घेतलेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. परीक्षेपूर्वी व्हॉट्सअपवर प्रश्न व्हायरल झाल्याचा आणि गुन्ह्यांमध्ये विसंगती असल्याचा दावा केलाय. याबाबत 2 उमेदवारांनी तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे एमपीएससीने पेपर फुटीचे सर्व आरोप फेटाळून लावले. या प्रकरणाची पडताळणी केली जाणार आहे. या मात्र तथा नसल्यास अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा आयोगाने केलाय. 22 मार्च रोजी पार पडलेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वीच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं व्हॉट्सअपवर व्हायरल झाली होती असा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे. काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरित्या वाढल्याचं समोर आले असून प्रसिद्ध झालेली गुणपत्रिका आणि अंतिम निवड सूची यामध्ये मोठी विसंगती असल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणातील संबंधित व्हॉट्सअप चॅट, कॉल रेकॉर्डिंग आणि इतर डिजिटल पुराव्यांचा तत्काळ फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी. तसेच संपूर्ण भरती प्रक्रियेचा निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. तर तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, आताची महत्त्वाची अपडेट. तुकाराम मुंढेच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका. 8 दूध डेअरींना दिलासा. नेमकं काय आहे बातमी चला जाणून घेऊया. महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली दुधातील भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम राबवली जात आहे. मात्र एफडीएच्या या धडक कारवाईचा कायदेशीर प्रक्रियेवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नियमानुसार व्यावसायिकांना सुधारण्याची संधी न देता थेट परवाने निलंबित केल्याच्या कारणावरून न्यायालयाने एफडीएला दणका देत 8 प्रमुख दूध डेअरीवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना एफडीएच्या नियमाचा दाखला दिला. एफडीएच्या नियमानुसार आणि आयुक्तांच्या मार्गदर्शन तत्वानुसार तपासणी दरम्यान कोणतीही दूध डेअरीत त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी व्यावसायिकाला 14 दिवसाची मुदत देणे कायद्याने बंधनकारक आहे. कोणतीही मुदत न देता थेट परवाने निलंबित करण्याच्या एफडीएच्या कारवाई बेकायदेशीर आणि घाईघाईची आहे. अनेक डेअरी चालकांची तपासणीनंतर बहुतांश त्रुटी आधीच दुरुस्त केल्याच्या न्यायालयात सिद्ध केली. या सर्व युक्तिवादानंतर हायकोर्टाने एफडीएच्या निलंबनाच्या आदेशाला स्थगिती दिली. दररोज 1000 लिटर दुधाची संकलन करणाऱ्या या डेअरींवर बंदी असल्याने त्यांच्याशी जोडलेल्या हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि डेअरी व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर तुम्हाला काय वाटतं हायकोर्टाच्या निर्णयाविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. महत्वाची बातमी. रोहित पवारांनी पेपर फुटीचा बॉम्ब फोडला आणि तासाभरातच सूत्र फिरली. एका ईमेलने वाढवली खळबळ. नेमकं बातमी काय आहे चला जाणून घेऊया. नीट पेपर फुटी प्रकरणावरून विद्यार्थी आंदोलन चांगलंच तापलं होतं. आंदोलनाची धाक शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काही प्रमाणात कमी झाली होती. त्यानंतर राज्यात औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा करण्यात आला. या परीक्षेतील 100 पैकी 90 प्रश्न व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याचा विद्यार्थ्यांकडून दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. मात्र रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेच्या तासाभरातच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातून मोठी अपडेट समोर आली आहे. एमपीएससी मधील सूत्रांनी या पेपर
लुटीच्या आरोप प्रकरणी धक्कादायक माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औषध निरीक्षक पदासाठी 22 मार्च रोजी ऑफलाईन परीक्षा पार पाडली होती. या परीक्षेचे निकाल 12 जून रोजी जाहीर झाले, तर 1 ते 21 जुलै दरम्यान उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. 22 जुलै रोजी अंतिम निवडीची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लागलीच 23 जुलै रोजी MPSC कडे ईमेलद्वारे पेपर फुटीबाबतची एक तक्रार प्राप्त झाली. आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल तत्काळ तक्रारदाराला पुरावा सादर करण्याचे आदेश दिले आणि संबंधित उमेदवारांनी प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलवले. MPSCच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज चौकशीसाठी विद्यार्थी उपस्थित राहणार असतानाच काल रात्री त्याच्या तक्रारदाराने MPSCला पुन्हा एक नवा ईमेल पाठवला. या ईमेलमध्ये त्यांनी आधी केलेले तक्रार पूर्णपणे बनावट असल्याचं मान्य केले. पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही म्हणून पेपर फुटल्याची बतावणी केली आणि फेर परीक्षा घेता यावी यासाठी हा सर्व बनावर असला, असा धक्कादायक खुलासा तक्रारदाराने स्वतःच्या ईमेलमध्ये केला आहे. 20 मार्च रोजी कथित संभाषण झाल्याचा दावा केला जात असताना तब्बल 4 महिन्यानंतर म्हणजेच 24 जुलै सुमारे ही तक्रार 20 मार्च रोजी कथित संभाषण झाल्याचा दावा केला जात असताना तब्बल 4 महिन्यानंतर म्हणजेच 24 जुलैच्या सुमारेस ही तक्रार MPSC कडे इतक्या विलंबाने का दाखल झाली याची ही कसून तपासणी MPSC कडून केली जात आहे. काल आलेला ईमेल आणि चौकशीसाठी बोलावलेले विद्यार्थी या सर्वांची सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणात नक्की कोण अडकणार याकडे आता स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बंडखोर खासदार पुन्हा चर्चेत आले आहे. नेमकं काय आहे बातमी, चला जाणून घेऊया. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना सकाळी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली होती. खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये काही दिवसापूर्वीच प्रवेश केला होता. असे असेल तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केल्याने चर्चेंना उधाण आलं आहे. प्रसार माध्यमांकडूनही याची दखल घेऊन बातम्या देखील प्रसारित करण्यात आल्या. या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी काही तासातच उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिलेली पोस्ट सोशल मीडियावरून हटवली आहे. मात्र त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत गेलेले धाराशिवचे खासदार ओमराज निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना सोशल मीडिया अकाउंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेनेचे एकनिष्ठ आणि कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. सामान्य शिवसैनिकापासून तर 2 टर्म आमदार आणि 3ऱ्या टर्मचे खासदार म्हणून ते कार्यरत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पहिली फूट पडली तेव्हा राज्यभरात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, पण परभणी जिल्हा मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. परभणी जिल्हा मुळातच शिवसेना आणि ठाकरे परिवाराचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळेच खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणेच पसंत केले. पण काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या 6 खासदारांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश होता. खासदार संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या. त्यानंतर खासदार संजय जाधव यांनी आपली बाजू मांडली. विकास कामासाठी आणि जिल्ह्यातील विविध प्रश्न तडीस नेण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर 20 कोटी रुपयांचा निधी मिळाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याभरात बॅनरबाजी देखील खासदार संजय जाधव यांच्याकडून करण्यात आली. या दरम्यान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी परभणी जिल्हा दौरा केला होता. या दौऱ्यावेळी राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर कडाडून टीका केली होती. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या खासदार संजय जाधव यांच्याकडे तब्बल 2000 कोटी रुपयांची मालमत्ता कुठून आली असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. पण उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली. खासदार संजय जाधव यांच्या पोस्टची परभणी जिल्ह्यासह राज्यभरामध्ये चर्चा सुरू झाली. संजय जाधव यांनी टाकलेल्या या पोस्टची दखल प्रसार माध्यमांनी देखील घेतली. यावर प्रतिक्रिया देताना कडवट शिवसैनिक म्हणत होते की तुम्ही दिल्या घरी सुखी राहा, उद्धव ठाकरे सोबत तुम्ही गद्दारी केली आहे आणि आता त्यांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा का टाकत आहात असा सवाल विचारला जात होता. तर खासदार संजय जाधव यांचे समर्थक म्हणत होते की खासदार संजय जाधव हे वारकरी आहेत, त्यामुळे सर्वांचे आदर करतात. किती जरी कडवटपणा दुसऱ्याकडे असला तरी खासदार संजय जाधव हे सर्वांसोबत चांगले वागतात असा देखील पोस्ट टाकण्यात आल्या. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टने राजकीय गदारोळ तयार झाल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही पोस्ट डिलीट केली. ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत की काय आणि त्याच्या दबावातून तर साधू
जाधव यांनी पोस्ट डिलीट तर केली नाही ना, असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातो. तर तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मंत्रिमंडळात फेरबदल होणार, कमी काम करणाऱ्या मंत्र्यांना मिळणार डच्चू. एकनाथ शिंदेंनी बोलवली शिवसेना मंत्र्यांची तातडीची बैठक. नेमकं बातमी काय आहे चला जाणून घेऊया. एकनाथ शिंदे आज शिंदे सेनेतील सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक घेणार आहे. मागील 1.5 वर्षातील मंत्र्यांच्या कामगिरीचा, त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आणि त्या निर्णयांच्या झालेल्या अंमलबजावणीचा ते आज आढावा घेणार आहे. काही विभागांची कामं होत नसल्याचं आमदाराच्या तक्रारीनंतर ही बैठक होत असून यात कमी कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत मागील 1.5 वर्षातील मंत्र्यांची कामगिरी, त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघातील कामे संबंधित विभागाकडून व मंत्र्याकडून होत नसल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची केवळ माहितीच नाही तर प्रत्यक्षात किती अंमलबजावणी झाली याची तपासणी केली जाईल आणि काम कमी करणाऱ्या मंत्र्यांची कानउघडणी केली जाणार आहे. सुमार किंवा कमी कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे केंद्राप्रमाणेच राज्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार व फेरबदल होण्याची चर्चा आहे. यामध्ये काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुम्हाला काय वाटतं बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब. स्वच्छ स्वयंपाकगृह, झुरळ माशांचा थवा. एफडीएची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह 5 ठिकाणी कारवाई. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित. नेमकं बातमी काय आहे चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई विभागाने अतिव VIP क्लब, कॅन्टीन आणि रेस्टॉरंटवर धडक तपासणी मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत नामांकित द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि IM आणि MIG क्रिकेट क्लबसह 5 मोठ्या आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान अस्वच्छ स्वयंपाकगृह, झुरळ व माशाचा थवा आणि अन्न सुरक्षेच्या नियमाचे गंभीर उल्लंघन आढळल्याने क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा अन्न सुरक्षा परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. एफडीएने 24 ते 27 जुलै दरम्यान राज्यभरात राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 81 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्लबची तपासणी केली. त्यामध्ये मुंबईतील या प्रतिष्ठित क्लबमध्ये अन्न सुरक्षेबाबत निष्काळजीपणा समोर आला आहे. वांद्रे येथील MIG क्रिकेट क्लबमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत धक्कादायक बाब समोर आल्या आहेत. या ठिकाणी वैध परवान्याशिवाय तृतीय पक्षाकडून कॅटरिंग सेवा सुरू असल्याची आढळले. त्याशिवाय स्वयंपाकघरात जिवंत झुरळांचा वापर, अयोग्य अन्न साठवणूक, शिजवलेले आणि कच्चे अन्न एकत्र ठेवणे आणि अन्न व पाण्याच्या नियमित चाचण्या न केल्याच्या तपासात उघड आले. CCI आणि MIG व्यतिरिक्त मुंबईतील इतर नामांकित क्लबवरही एफडीएने कारवाई केली आहे. राज्यभरात 24 ते 27 जुलै दरम्यान एफडीएने धाडी टाकून 81 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लब आणि ढाब्यांची कसून तपासणी केली. या संपूर्ण कारवाईत नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 11 संस्थेचे परवाने निलंबित करण्यात आले असून 12 आस्थापनांना त्रुटी सुधारण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एफडीएने सर्व आस्थापनांना अन्न सुरक्षा नियमाचे कठोर पालन करण्याचे धडक निर्देश दिले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं एफडीएच्या कारवाईविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. स्वच्छ स्वयंपाकगृह, झुरळ माशांचा थवा. एफडीएची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह 5 ठिकाणी कारवाई. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित. नेमकं बातमी काय आहे चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई विभागाने अतिव VIP क्लब, कॅन्टीन आणि रेस्टॉरंटवर धडक तपासणी मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत नामांकित द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि IM आणि MIG क्रिकेट क्लबसह 5 मोठ्या आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान अस्वच्छ स्वयंपाकगृह, झुरळ व माशाचा थवा आणि अन्न सुरक्षेच्या नियमाचे गंभीर उल्लंघन आढळल्याने क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा अन्न सुरक्षा परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. एफडीएने 24 ते 27 जुलै दरम्यान राज्यभरात राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 81 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्लबची तपासणी केली. त्यामध्ये मुंबईतील या प्रतिष्ठित क्लबमध्ये अन्न सुरक्षेबाबत निष्काळजीपणा समोर आला आहे. वांद्रे येथील MIG क्रिकेट क्लबमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत धक्कादायक बाब समोर आल्या आहेत. या ठिकाणी वैध परवान्याशिवाय तृतीय पक्षाकडून कॅटरिंग सेवा सुरू असल्याची आढळले. त्याशिवाय स्वयंपाकघरात जिवंत झुरळांचा वापर, अयोग्य अन्न साठवणूक, शिजवलेले आणि कच्चे अन्न एकत्र ठेवणे आणि अन्न व पाण्याच्या नियमित चाचण्या न केल्याच्या तपासात उघड आले. CCI आणि MIG व्यतिरिक्त मुंबईतील इतर नामांकित क्लबवरही एफडीएने कारवाई केली आहे. राज्यभरात 24 ते 27 जुलै दरम्यान एफडीएने धाडी टाकून 81 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लब आणि ढाब्यांची कसून तपासणी केली. या संपूर्ण कारवाईत नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 11 संस्थेचे परवाने निलंबित करण्यात आले
असून 12 आस्थापनांना त्रुटी सुधारण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एफडीएने सर्व आस्थापनांना अन्न सुरक्षा नियमाचे कठोर पालन करण्याचे धडक निर्देश दिले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं एफडीएच्या कारवाईविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. पैशांनी समोसा, पाकिस्तानाकडून चहा, आता हे सगळं चालणार नाही. सुप्रिया सुळे यांनी सरकारला चांगलंच धोरलं आहे. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा थेट पाकिस्तानाशी कनेक्शन जोडला गेला आहे. त्यामुळे देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. आज त्याचे पडसाद संसदेत उमटले. शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला चांगलंच घेरलं. चीनच्या पैशाने समोसा, पाकिस्तानाकडून चहा, आता हे सगळं चालणार नाही अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला फटकारलं आहे. संसदेत अँटी पेपर लीक बिल सादर करण्यात आलं. या बिलावरील चर्चेत भाग घेताना सुप्रिया सुळे यांनी जंतर मंतरवरील हल्ल्यावरून सरकारला दोरावर धरलं. जंतर मंतरवर ज्या आईची मुलं गेली होती त्यांच्या मनाला काय वाटलं असेल जरा विचार करा. मी ही एक आई आहे, राजकीय लढाई आपण बाहेरही लढू, पण हा विषय विद्यार्थ्यांचा आहे असं सांगतानाच त्यांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाला खोटं केलं. त्या म्हणाल्या, बघा तुमच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आली. तुमचेच सहकारी म्हणत आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी 15 दिवसापूर्वीच राजीनामा दिला असता तर आज ही परिस्थिती आली नसती, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. किमान तुम्ही मुरली मनोहर जोशींचं ऐकायला हवं होतं असा चिमटाही त्यांनी काढला. सुप्रिया सुळे यांनी यावेळी शिक्षण व्यवस्थेवरून सरकारला पूर्णपणे घेरलं. तेव्हा सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आम्ही शिकलो तेव्हा वीजही होती, रस्तेही होते, ट्रेन पण वेळेवर यायची. आम्ही बुलेट ट्रेननी शिकायला गेलो नाही, तेव्हाही रस्तेच होते. कदाचित तुम्ही रस्त्यांचे रुंदीकरण केले असेल, त्यातही आमच्या गरीब शेतकऱ्यांची जमीन गेली, असा हल्ला सुप्रिया सुळेंनी चढवलं. त्यावेळी त्यांना जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या SIT चौकशी करण्याची मागणी केली. कोणी ऑर्डर दिली हे मी नाही विचारत. समोसा चीनच्या पैशाने, चहा पाकिस्तानच्या पैशाने आला, हे सर्व आता चालणार नाही असंही त्या म्हणाल्या. यावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या व्हॅन समोर उभं राहणाऱ्या एका मुलीचाही त्यांनी उल्लेख केला. आपण मुलींना ज्याच्यासाठी शिकवलं ती ताकद त्या मुलीमध्ये आहे. तर तुम्हाला या बातमीविषयी काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब. मनोज जरांगे पाटील पुन्हा ऍक्शन मोड मध्ये. मनोज जरांगेची निर्णायक आंदोलनाची घोषणा. फडणवीसांना नेमकं काय दिला इशारा, चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी 29 ऑगस्ट रोजी शेवटची आणि निर्णायक आंदोलन करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे. या आंदोलनात एकतर मी जाईन नाहीतर ते जातील असा थेट इशारा देत जरांगे यांनी सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. ते म्हणाले, मराठा समाजात 58 लाख कुणबी नोंदणी सापडल्या आहेत, तरीही सरकार मराठ्यांना प्रमाणपत्र का देत नाहीये. मराठा समाजाला वेड्यात काढण्याचं काम सुरू आहे. सध्या 3 वर्षापासून मराठा समाज सातत्याने संघर्ष करत आहे, मात्र सरकारकडून केवळ आश्वासन दिली जात आहेत. मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी थेट संवाद विचारला. ते म्हणाले, फडणवीस साहेब, हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का मिळत नाहीत याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. नोंदणी सापडूनही प्रमाणपत्रे नाकारले जात असल्याने समाज तीव्र संताप व्यक्त करत आहे. 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलनाला तब्बल 3 वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी औचित्य साधून या संघर्षाचा शेवट करण्यासाठी अखेरचा आणि निर्णायक आंदोलन पुकारण्यात आले आहे. 3 वर्षाच्या दीर्घ लढ्यानंतर आता सरकारही कोणतीही दिशाभूल खपवून घेतली जाणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. तुम्हाला काय वाटतं बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांसाठी बापाच्या भूमिकेत IAS तुकाराम मुंडे. मुलांच्या आरोग्यासाठी सर्वात मोठा निर्णय. नेमकं बातमी काय आहे, चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. नवीन नियमावलीनुसार शाळेच्या 50 मीटरच्या परिसरात असणारी दुकाने, स्टॉल्स आणि खाद्यपदार्थ पुरवठादारांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. विद्यार्थ्याच्या लठ्ठपणा आणि आजारापासून दूर ठेवण्यासाठी जंक फूड आणि उच्च चरबीयुक्त पदार्थाच्या विक्रीवर रोक लावली जाणार आहे. राज्यात जवळपास 2 कोटी विद्यार्थी शासकीय व इतर शाळांमध्ये शिक्षण घेतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि विना अनुदानित शाळा, वासगृहे आणि अंगणवाड्यांना हे नियम लागू असतात. 22 महिन्याच्या बालकांपासून ते 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांच्या आहार सुरक्षेचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. शाळेमधील कॅन्टीन, वासगृह आणि अंगणवाड्यांमध्ये अन्न पुरवठ्यासाठी अन्न परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. विना परवाना अन्न पुरवठ्यास पूर्णपणे मनाई असेल. विद्यार्थ्याच्या रोजच्या आहारात ताज्या भाज्या,
कडधान्य आणि पोषणाचे समावेश असावे यावर भर देण्यात आले असून शाळांना आहाराची आदर्श केंद्र बनवण्यासाठी ई राईट स्कूल संकल्पना बंधनकारक करण्यात आली आहे. शालेय आहाराच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थेवर आणि पुरवठादारांवर कडक कारवाई करून दंड ठोठावला जाईल. या मोहिमेत शिक्षण विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांची मदत घेतली जाणार आहे. विद्यार्थ्याच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा तुकाराम मुंडे यांनी दिला आहे. तुम्हाला काय वाटते निर्णयाविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आताच सबस्क्राईब. मर्सिडीज BMW कोणी गिफ्ट केल्या ते आम्हाला माहिती आहे. भाजपच्या नेत्याकडून ठाकरे गटावर जोरदार टीका. नेमकं बातमी काय आहे चला जाणून घेऊया. मुंबई महापालिकेने 6 महिन्यापूर्वी स्कॉर्पिओ गाड्या घेतल्या होत्या, पण आता इनोव्हा गाड्या घ्यायची प्रस्ताव आहे. यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की देशांचे पंतप्रधान आपल्या ताफ्यामध्ये 10-15 BMW मर्सिडीज घेऊन फिरत असतील तर त्या रोगाची लागण खालच्या कार्यकर्त्यांना लागणारच. त्यावर आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जनाब संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात किती BMW किती मर्सिडीज गाड्या आहेत हे एकदा महाराष्ट्राला सांगा. मोदी देशांचे पंतप्रधान आहे. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात किती मर्सिडीज आहेत? आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यात किती BMW आहेत हे एकदा महाराष्ट्राला सांगा. ते BMW मर्सिडीजच्या खाली फिरत नाहीत असा दावा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करू नये. मूळमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या ताफ्यात कुठल्या गाड्या होत्या? आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत तरी त्यांच्या ताफ्यात मर्सिडीज BMW या गाड्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यात त्यांच्या गाड्या आहेत. संजय राऊत हे कुणाच्या पैशातून आलं असा सवाल भाजपने विचारला आहे. मर्सिडीज BMW तुम्हाला कोणी गिफ्ट दिल्या याची यादी आमच्याकडे आहे. संजय राऊत, तुम्हाला कोणी गाड्या गिफ्ट केल्या हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. ज्यांनी इतरांकडून BMW मर्सिडीज गिफ्ट घेतल्या, ज्यांच्या ताफ्यात फक्त याच गाड्या असतात, उद्धव ठाकरेंकडे कुठलं पद आहे? ते जे मर्सिडीज घेऊन फिरतात याचं उत्तर जनाब संजय राऊत यांनी द्यावं असं भाजपने म्हटलं आहे. आदित्य ठाकरे कोणी गिफ्ट दिलेल्या मर्सिडीज BMW घेऊन फिरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताफा कमी करण्याची सूचना दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ताफा कमी केला. आता देवाभाऊंच्या ताफ्यात फक्त 3 ते 4 गाड्या आहेत, त्याही मर्सिडीज BMW नाही. संजय राऊत, तुमच्या ताफ्यातील BMW मर्सिडीज कार कोणी गिफ्ट दिली त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या अशी मागणी भाजपाने केली. पेपरफुटी प्रकरणात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता शिवसेना कोणाची, शिंदेची की ठाकरेंची? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर आली. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. शिवसेना फुटीनंतर चिन्ह आणि पक्ष कोणाचं हे प्रकरण गेल्या 3 वर्षापासून सुप्रीम कोर्टात सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या फेब्रुवारी 2023च्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले असून सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी 4 ऑगस्टला होणार आहे. महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री होते. एकनाथ शिंदे यांनी जून 2022ला शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड केला. त्यांच्यासोबत 40 आमदारांनी उठाव करत भाजपसोबत सरकार स्थापना केली. त्यानंतर दोन्ही शिवसेनेचा वाद निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले. या प्रकरणाची 3 वर्ष सुनावणी झाली, मात्र अजूनही निकाल लागलेला नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दिले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, गेल्या 4 वर्षांमध्ये सुनावणी होत नसल्यामुळे या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. हे देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या प्रकरणात आता निर्णय घेण्याची गरज आहे. 2023 मध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती आणि आज 2026 सुरू आहे. जर 10वी अनुसूची बघितली तर हे खूप वेगळे आहे. पश्चिम बंगालमध्ये TMCच्या खासदार हे अशा पक्षात सामील झाले आहे ज्याच्या प्रतिनिधित्व संसदेमध्ये देखील नाही. सध्या लोकशाहीची फज्जा उडवली जात आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे सर्व मुद्दे एकत्रित करून देण्याचे आदेश दिले. पुढची सुनावणी मंगळवारी 4 ऑगस्टला होणार आहे. तुम्हाला काय वाटतं सुनावणीमध्ये नेमकं काय निकाल लागेल? कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. ठाकरेसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने सामन्स दडलं आहे. दोघांनाही हजर राहण्याचे आदेश. नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्याण कोर्टात हजर राहण्याचे सामन्स बजावले आहे. 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याबाबत उद्धव ठाकरेंना तर 6 ऑगस्टला हजर राहण्याबाबत एकनाथ शिंदेंना आदेश देण्यात आले आहेत. 2009 लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकरणी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना कल्याण कोर्टाने सामन्स बजावला आहे. 2009 लोकसभा निवडणुकीत वसंत डावखेर विरुद्ध आनंद परांजपे यांच्यात निवडणूक झाली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्यासाठी 22 एप्रिल 2009 साली घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखेर यांचा एक व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये वसंत डावखेर कार्यकर्त्यांना
कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले. या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर वसंत डावखेर यांनी खटला दाखल केला होता. तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील सभेत हा व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवला. मात्र वसंत डावखेर यांनी व्हिडिओतील वक्तव्य नकारले. व्हिडिओतील मजकूर निवडकपणे एडिट करून बदनामी करण्यासाठी वापरल्याचं वसंत डावखेर यांचा आरोप होता. शिवसेना हा व्हिडिओ डावखेर यांचाच असल्याचा दावा करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली. राजकीय सभेतला हा विषय होता. आनंद परांजपे निवडणुकीसाठी उभे होते. त्या निवडणुकीमध्ये वसंत डावखेर यांनी पोलिसांना घाबरू नका, तुम्ही बिनधास्त मतदान करा याची व्हिडिओ क्लिप सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी दाखवली होती. निवडणुकीमध्ये अशा क्लिप संबंधामध्ये दाखवल्या जातात, त्यात विशेष काही नाही. राजकारण म्हणून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. एकनाथ शिंदे यांना सुद्धा यामध्ये गुन्हेगार त्यांनी ठरवलं होतं. एकनाथ शिंदे यांनी व्हायरल केलं वगैरे यावेळी ते म्हणाले होते. हे समज फक्त उद्धव ठाकरेंना नाही तर एकनाथ शिंदेंना सुद्धा आहे. त्यांना सुद्धा 6 ऑगस्टला हजर राहण्याबाबत सांगितले आहे. शिंदे गटाकडून ज्या प्रकारे या केसेसचं महत्व अधोरेखित केलं जात आहे की उद्धव ठाकरे यांना समन्स बजावलं, मात्र समन्स एकनाथ शिंदेंना सुद्धा बजावण्यात आलं आहे. राजकीय विषय नाही, त्यामुळे त्याला फार गांभीर्याने बघायची गरज नाही, असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते ॲडव्होकेट हर्षल प्रधान यांनी सांगितलं. तुम्हाला काय वाटतं बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. मुंडेंना धक्का, 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार थेट मंत्र्याकडे तक्रार केली. नेमकं काय मागण्या केल्या चला जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. एफडीएच्या राज्यभरात धडक कारवाईमध्ये चर्चेत असलेल्या आयुक्त तुकाराम मुंडेच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न व औषध प्रशासनाचे प्रयोगशाळेत सर्व काही अलबेल नसल्याचं समोर आलं आहे. प्रयोगशाळेचे संचालक तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धती विरोधात प्रयोगशाळेत तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. 15 जुलै रोजी पाठवण्यात आलेल्या या निवेदनात 2 शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवारी, रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्याच्या दिवशी कामाचे आदेश, रिक्त पदामुळे वाढलेल्या कामाचं ताण आणि त्यामुळे नमुन्याच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या तक्रारपत्रावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सह्या देखील आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडेंनी प्रयोगशाळेत अचानक 2 शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही. रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर असून विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. सकाळी 9 ते रात्री 12 अशा वाढीव वेळेत काम करावे लागत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच शनिवारी, रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी पसरली आहे. वाढलेल्या कामाच्या तुलनेत अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. अन्न, औषधे आणि सौंदर्य प्रसाधनाच्या प्रलंबित नमुन्याचा निपटारा करण्यासाठी घाई केली जात असून त्यामुळे विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीतीही या कर्मचाऱ्यांनी आहे. तसेच भारतीय औषध संहिता, ब्रिटिश, USP अशा मानकांनुसार तपासणीसाठी पुरेसे वेळ आवश्यक असताना तो मिळत नसल्याचा दावाही या कर्मचाऱ्यांनी केला आहे. तुम्हाला काय वाटतं बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा.